नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय ज्ञान परंपरेचा विचार आपण मागील कित्येक दिवसापासून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहोत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा IKS असं म्हणतो। आणि त्यातच आपण अनेक पद्धतीचे विचार प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेच्या संबंधाने बघितलेले आहेत। आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय दर्शनशास्त्राच्या संबंधाने विचार करतो आहोत। आणि हा विचार करत असताना भारतीय दर्शनशास्त्रामध्ये आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन असे दोन भाग आपण या दर्शनशास्त्राचे किंवा तत्वज्ञानाचे पाहिलेले होते। नास्तिक दर्शनाचा सर्वप्रथम आपण विचार केला, ज्यामध्ये जैन धर्म, जैन दर्शन, बौद्ध दर्शन आणि चार्वाक दर्शन असे तीन व्हिडिओ आपण या नास्तिक दर्शनाच्या संबंधाने पाहिलेले होते। त्यानंतर पण आस्तिक दर्शन, जे की वेदाला मान्य करणारा दर्शन आहे, त्यातल्या षट दर्शनाचा विचार मागील जवळपास 5 व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। कारण षट दर्शनामध्ये एकूण 6 दर्शन येतात, त्यातल्या प्रत्येक एका दर्शनाचा विचार आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। या आस्तिक दर्शनामध्ये सर्वप्रथम आपण सांख्य दर्शनाचा विचार एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला। दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण योग दर्शनाचा या ठिकाणी विचार पाहिला। तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी न्याय दर्शनाच्या संबंधाने आपण विचार पाहिला। त्यानंतर चौथा जो काही होता वैशेषिक दर्शनाच्या संबंधाने आपण विचार पाहिलेला होता। आणि त्यानंतर मला असं वाटतं की आपण पूर्वमीमांसा याबद्दलचा विचार आपण पाहिलेला आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आता शेवटचा षटदर्शनामधला उत्तर मीमांसेचा विचार, वेदांतांचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत संक्षेपाने या ठिकाणी पाहावयाचा आहे। उत्तर मीमांसा हे वेदांताचं दुसरं नाव आहे। उत्तर मीमांसा म्हणजे काय, तर वेदांताचं दुसरं नाव म्हणजे उत्तर मीमांसा आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्याचा अर्थ वेदांचा निष्कर्ष असा आहे। याचा अर्थ काय आहे, तर वेदांचा निष्कर्ष म्हणजे उत्तर मीमांसा, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। उत्तर मीमांसा हा वेदांचा ज्ञान भाग किंवा ज्ञान कांड आहे। उत्तर मीमांसा म्हणजे काय, तर वेदांचा ज्ञान भाग किंवा ज्ञान कांड म्हणूनही या उत्तर मीमांसेला ओळखलं जातं। उत्तर मीमांसेचं दुसरं नाव काय आहे, तर उत्तर मीमांसेचं दुसरं नाव आहे वेदांचा ज्ञान भाग किंवा ज्ञानकांड। उत्तर मीमांसा म्हणजे नंतरची चौकशी। उत्तर मीमांसेचा आणखीन एक अर्थ काय सांगितला जातो, तो नंतरची चौकशी किंवा उच्च चौकशी। नंतरची चौकशी किंवा उच्च चौकशी होय। आणि या उत्तर मीमांसेचे कर्ते धरते जर कोण असतील तर ते बादरायण आहेत। कोण आहेत? बादरायण यांनी या उत्तर मीमांसेचा या ठिकाणी ला जन्म घातलेला आहे। याचे हे बादरायण प्रणेते राहिलेले आहेत। बादरायण यांनी वेदांत सूत्र अर्थ किंवा ब्रह्मसूत्र या वेदांत व्यवस्थेचा मूळ ग्रंथ, ब्रह्मसूत्र नावाचा मूळ ग्रंथ लिहिलेला आहे। कोण? बादरायण यांनी। उत्तर मीमांसा हा वेदांचा शेवटचा भाग आहे। वेदाचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे उत्तर मीमांसा आहे, हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। यामध्ये वास्तविकतेचं स्वरूप, यात काय आलेलं आहे, तर वास्तविकतेचं स्वरूप स्वतः व्यक्ती आणि दैवी यांच्यातील संबंधावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। कशावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे? व्यक्ती आणि दैवी यांच्यातील संबंधावर लक्ष केंद्रित करण्यात यामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं। जेव्हा माणूस जगू लागतो तेव्हा त्याच्या मनात निर्माण होणारी दुसरी उत्सुकता म्हणजे ब्रह्मजिज्ञासा। माणूस जगायला लागला की त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सुकता यायला लागतात।
तर अशीच एक उत्सुकता माणसाच्या मनामध्ये निर्माण होते, ती ब्रह्माच्या बद्दल. म्हणजेच हे ब्रह्माच्या बद्दल तो उत्सुक व्हायला लागतो. आणि मग ब्रह्माचं वर्णन करणारे म्हणतात की या जगाचं कारण काय आहे. आता ब्रह्माचं वर्णन करणाऱ्यांनी विचार केला की बाबा या जगाचं कारण काय आहे, हे जग निर्माण होण्याच्या पाठीमागचं. आपण कुठून जन्मलो, नेमके कुठून आपण जन्माला आलो आहोत, आपण कुठे आहोत, या सुख आणि दुःख माणसाच्या जीवनामध्ये काय येतं. आता अशा प्रकारच्या जिज्ञासा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निश्चितपणे येतात. अशाच प्रकारच्या जिज्ञासा माणूस जगायला लागला की ब्रह्माच्या संबंधानं वेगवेगळ्या प्रकारच्या जिज्ञासा त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. ब्रह्माविषयी किंवा ब्रह्मविषयी जिज्ञासा असणाऱ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की हे सर्व काय आहे व काय आहे. ब्रह्मबद्दलचा जिज्ञासा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की मग ती जिज्ञासा जाणून घेण्यासाठी तो प्रयत्न करायला लागतो की हे सर्व काय आहे व का आहे, याच्या खोलामध्ये तो जातो आणि त्याबद्दलचा विचार तो करायला लागतो. यात पहिली जिज्ञासा होती कर्मधर्माची जिज्ञासा. पहिली जिज्ञासा कोणती आहे? कर्म आणि धर्माच्या बद्दलची जिज्ञासा. आणि दुसरी जिज्ञासा जगाचं मूळ कारण जाणून घेण्याची आहे. आपण पूर्वमीमांसेमध्ये बघितलं की कर्मधर्माची जिज्ञासा आणि दुसरी जिज्ञासा कोणती आहे? तर जगाचं मूळ कारण जाणून घेण्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं की हे जग का निर्माण झालं, त्याचं मूळ काय आहे जग निर्माण होण्याचं. तर याचं ज्ञान याबद्दलची दुसरी जिज्ञासा आहे. आणि या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ब्रह्मसूत्र आहे. लक्षात आलं? उत्तरमीमांसा म्हणजे काय? तर हे जग काय आहे या प्रकारचं ब्रह्माच्या संबंधानं जी जिज्ञासा निर्माण होते आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्यालाच ब्रह्मसूत्र असं म्हटलं गेलेलं आहे किंवा त्यालाच उत्तरमीमांसा असंही म्हटलं गेलेलं आहे. हे दर्शन वेदाचं अंतिम उद्दिष्ट, हे दर्शन काय करतं? तर वेदाचं अंतिम उद्दिष्ट आणि त्याच्या व्याप्तीचं ज्ञान सांगतं. काय सांगतं हे दर्शन? तर वेदांचं अंतिम उद्दिष्ट कोणतं आहे आणि त्याच्या व्याप्तीचं ज्ञान सांगण्याचं काम मला असं वाटतं की हे उत्तरमीमांसा करते. आणि यापूर्वीच मी आपल्या समोर उल्लेखित केलं की याचे जे प्रणेते आहेत ते महर्षी बादरायण राहिलेले आहेत. या दर्शनामध्ये एकूण 4 अध्याय आलेले आहेत. कोणत्या? उत्तरमीमांसेमध्ये एकूण या ग्रंथात ब्रह्मसूत्र जे आहे त्यामध्ये 4 अध्याय आलेले आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 4 पद आहेत. म्हणजे एकूण किती पद झाले? 4 चोक 16. तर या उत्तरमीमांसा ग्रंथांच्या बद्दलची माहिती आपण पाहतोय की या 4 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात 4 पद म्हणजे एकूण 16 पद आलेली आहेत. आणि सूत्रांची संख्या जर पाहायची ठरवली तर 555 सूत्र या उत्तरमीमांसेमध्ये आलेले आहेत. या दर्शनानुसार 3 ब्रह्म आहेत, 3 ब्रह्मे आहेत. या उत्तरमीमांसेच्या म्हणण्यानुसार कोणते? मूळ पदार्थ म्हणजेच प्रकृती 1, जीवात्मा 2 आणि परमात्मा 3. मूळ पदार्थ म्हणजेच प्रकृती, नंबर 2 जीवात्मा आणि नंबर 3 परमात्मा. आणि तिन्ही शाश्वत आहेत. हे 3 ब्रह्मे आहेत आणि हे तिन्ही कसे आहेत? तर शाश्वत आहेत. कसे आहेत? हे शाश्वत आहेत. त्यांना सुरुवात किंवा अंत नाही आहे. शाश्वत याचा अर्थ ज्याचा नाश होत नाही आहे आणि पुन्हा ते जन्माला येत नाही आहेत. तर त्याची सुरुवातही नाही आहे आणि त्याचा अंतही नाही आहे. त्यालाच या 3 ब्रह्मांना शाश्वत म्हटलं गेलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये हे तिन्ही अस्तित्वात आहेत, कोण? हे ब्रह्म. तेच जग परमब्रह्म आहे. परब्रह्म असं आपण परमब्रह्म, परमब्रह्म, परब्रह्म आपण नेहमी म्हणतो की नाही. तर परब्रह्म म्हणजे काय? ज्याच्यामध्ये हे तिन्ही आहेत त्यालाच परब्रह्म म्हणायचं. 3 हे अस्तित्वात असतील ते कोण 3? मी आपल्याला सांगितले. मूळ पदार्थ म्हणजे प्रकृती,
जीवात्मा आणि आत्मा हे तिघच इथं आहेत, त्याला अस्तित्वात आहेत, त्याला परब्रह्म म्हणायचं. प्रकृतीने प्रकृती जे जगाचे भौतिक कारण आहे. प्रकृती काय आहे? तर या जगाचं भौतिक कारण आहे. प्रकृती काय आहे? तर या जगाचं भौतिक कारण आहे. ते अनुरूप आहे. प्रकृती कशी आहे? अनुरूप आहे आणि ती त्रित आहे. त्रित म्हणजे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे सांख्य दर्शनामध्ये, सत्व रज तम अशा स्वरूपाची आहे. या तीन शाश्वत पदार्थांचं वर्णन ब्रह्मसूत्रात म्हणजेच उत्तर मीमांसा यात आलेलं आहे. आत्म्याचं वर्णन करताना या उत्तर मीमांसेमध्ये जन्म मृत्यूच्या बंधनात येण्याचेही वर्णन ब्रह्मसूत्रात केलेलं आहे. काय केलेलं आहे? आत्म्याचं तर वर्णन केलेलंच आहे, परंतु आत्म्याचं वर्णन करतानाच त्याच्या जन्म मृत्यूच्या बंधनात येण्याचं वर्णन देखील या ब्रह्मसूत्रामध्ये बादरायणांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. यासोबतच जन्म मृत्यूपासून मुक्ती मिळण्याचेही वर्णन आहे. आता या जन्म मृत्यूपासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे, तर या जन्म मृत्यूपासून आपल्याला मुक्ती कशी मिळवता येईल याबद्दलचं वर्णन देखील बादरायणांनी ब्रह्मसूत्रामध्ये केलेलं आहे. आपण जर ते वाचलं तर त्यातनं आपल्याला कशी मुक्ती मिळवता येते याचं मार्गदर्शन मिळू शकतं. उत्तर मीमांसेमध्ये उपनिषदांची संगती लावून उत्तर मीमांसेमध्ये काय केलेलं आहे? तर उपनिषदांची संगती लावून तत्व विचार मांडला गेलेला आहे. कसला विचार मांडला गेलेला आहे? तत्व विचार मांडला गेलेला आहे. याचा प्रभाव विविध तत्वज्ञानांच्या शाखावर झालेला आपल्याला दिसून येतो. धार्मिक साहित्यावर आणि मानसिक साधनांच्या वरती या उत्तर मीमांसेचा ब्रह्मसूत्राचा मोठा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. वेदांतात अद्वैत्य वेदांत जो शंकराचार्यांनी मांडलेला आहे. विशिष्टाद्वैत्य वेदांत कोण मांडला? तो रामानुजाचार्यांनी मांडलेला आहे. म्हणजे हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोणता वेदांत मांडला. आपल्याला माहिती आहे की अद्वैत्य वेदांत कोण मांडला? आद्य शंकराचार्यांनी मांडलेला आहे. विशिष्टाद्वैत्य वेदांत कोण मांडला? तर रामानुजाचार्यांनी मांडलेला आहे. द्वैत्य वेदांत कोण मांडला? तर तो मध्वाचार्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून हेही देखील आपल्याला भारतीय संस्कृतीत आणि वेदांचा विचार करत असताना या बाबींचा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वेदांत दर्शनात ब्रह्मा, आत्मा, माया, मोक्ष, अज्ञान याचं वर्णन आलेलं आहे. वेदांत दर्शनामध्ये कशा कशाचं वर्णन आले? ब्रह्माच्या संबंधानं वर्णन आले, आत्म्याच्या संबंधानं वर्णन आलेलं आहे, मायेच्या संबंधानं वर्णन आलेलं आहे, मोक्षाच्या संबंधानं वर्णन आलेलं आहे, अज्ञाना संबंधानं वर्णन या वेदांत दर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वेदांत दर्शन ही भारतीय तत्वज्ञानाची एक गहन आणि प्रभावशाली शाखा आहे. हे आपण नोंदवूनच घेतलं पाहिजे आपल्या मनावरती. काय की वेदांत दर्शन ही भारतीय तत्वज्ञानाची एक महान किंवा गहन आणि प्रभावशाली, गहनीय आहे आणि प्रभावशाली अशा प्रकारची ही शाखा राहिलेली आहे. हे तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेत, कोणतं तत्वज्ञान? हे तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेत एक महत्वपूर्ण स्थान प्राप्त करतं. भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे तत्व या ठिकाणी विचार आलेले आहेत, तर त्यामध्ये वेदांत दर्शन हे अत्यंत महत्वाचं राहिलेलं आहे. त्याचा प्रभाव आपल्याला देशात तर आहे, यात काय नवल, परंतु याचा प्रभाव आपल्याला जागतिक स्तरावर देखील वेदांत दर्शनाचा प्रभाव असल्याचं आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. असं या वेदांत दर्शनाला महत्व आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये राहिलेलं आहे. बादरायणांनी उत्तर मीमांसेच्या माध्यमातून मोठं काम भारतीय दर्शनशास्त्रामध्ये या ठिकाणी केलेलं आपण पाहतो. तर अशा पद्धतीनं भारतीय तत्वज्ञान किंवा दर्शन
शास्त्रांच्या मधील आस्तिक जे षटदर्शन आहेत, या षटदर्शनांचा अत्यंत अल्प परिचय आपण 6 व्हिडिओच्या माध्यमातून इथे करून घेतलेला आहे। आणि ह्या 6 मध्ये षटदर्शनांचा तर आपण परिचय केलाच, परंतु पहिल्या व्हिडिओमध्ये दर्शनशास्त्र म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय याचा देखील एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला होता। या सगळ्या व्हिडिओंना आपण भरभरून श्रवणाची साथ द्यावी अशा प्रकारची आणि भारतीय ज्ञान परंपरा अल्प प्रमाणात का असेना परंतु आपण समजून घ्यावी अशा प्रकारची आपल्या सर्व श्रोते मायबापांच्याकडनं नम्र अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी व्हिडिओला पूर्णविराम देतो। नमस्कार।